दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। मी जावळकर अंकुश धोंडीबा खानापूर गावचा रहिवासी असून माझी जमीन त्या खानापूरमध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या शेजारी असून त्या ठिकाणी ग्रीन थंबचे अध्यक्षच ना कर्नल सुरेश पाटील यांनी आम्हाला त्या नदीपात्रातला काढलेला गाळ आमच्या शेतामध्ये टाकलेला आहे। तो आम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे, कारण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक खताची मात्रा आहे। आमच्या जमिनी रासायनिक खतं घालून नापीक होत चाललेल्या होत्या, पण यांनी परत त्याला जीवदान दिलेलं आहे आणि आम्हाला त्याचा फायदा भविष्यातही होणार आहे। पुणेकरांनो नमस्कार, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आपल्याशी पुण्यावरून संवाद साधू इच्छितो। गेले 30 वर्ष आम्ही जीवनाच्या सेकंड इनिंगमध्ये निवृत्तीनंतर धरणांचं पुनरुज्जीवन म्हणजे पाणी आणि पर्यावरण ह्या विषयावर काम करतो आहे। आता थोडक्यात थोडा इतिहास सांगणं गरजेचं आहे। ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल। आजच्या घटकेला जगामध्ये 65,000 धरणं, त्याच्यातली 25,000 धरणं चीनमध्ये आहेत आणि चीनचं वॉटर मॅनेजमेंट फार सुंदर आहे। तिथे चमच्याभरसुद्धा पाणी वायाला जाऊन देत नाहीत। मी तर म्हणतो की अमेरिकेपेक्षा चीनच आजच्या घटकेला महासत्ता आहे। अच्छा, आपल्याकडे आता आपण भारतात येऊया। आपल्याकडे भाकरा नांदगाल म्हणजे पंजाबपासून पेरियार म्हणजे केरळापर्यंत 5,000 धरणं आहेत आणि सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत। गेले 20 वर्ष आम्ही सगळ्या महाराष्ट्रातली आणि भारतातली सगळी धरणं पाहिली। मेरीचा काही अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही सगळी धरणं पाहिल्यानंतर रिअलाईज असं झालं की सगळी धरणं गाळाने भरलेत। आता आपण महाराष्ट्रात येऊया। महाराष्ट्रात 500, 550, 600 जी पण धरणं आहेत तीसुद्धा गाळाने भरलेली आहेत। आता मला बरेचसे जळगाववरून शेतकरी फोन करत असतात की बोले कर्नल साहेब, तुम्ही पुण्यामध्ये खडकवासला धरणावरची माती काढून शेतकऱ्यांना फुकट वाटताय आणि हा उपक्रम फार चांगला आहे, तर तुम्ही आमच्या इथं का नाही करत? म्हटलं तुमचा काय इश्यू आहे? तर ते म्हणले जळगावजवळ हातनूर म्हणून जे धरण आहे ते 80% गाळाने भरलेलं आहे आणि आमच्याकडे पाऊस पडल्यानंतर 2 महिन्यानंतर प्यायला पाणी नसतं आणि शेतकरी तर आत्महत्या करतात, ते सगळ्या जगाला माहिती आहे। तर तुम्ही आमच्या इथं का नाही करत? तर मी म्हटलं माझी जेवढी शक्ती आहे तेवढंच मी करतो आहे। आता माझ्याकडे जेवढे CSR पार्टनर्स आहेत, आता हे तुम्हाला दाखवू शकतो की माझ्याकडे CSR पार्टनर्स कमिन्स आहे, टाटा मोटर्स आहे, फिनोलेक्स आहे, मुकुल माधव फाउंडेशन आहे, ही मंडळी आणि हे देशात काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत। त्याच्यापैकी ही एक चांगली गोष्ट झालेली आहे की तुमचं जेवढं प्रॉफिट असतं त्याच्यात 2% प्रॉफिट तुम्हाला समाजाच्या ऋण फेडण्यासाठी द्यावं लागतं। तर तो बेनिफिट आम्ही घेऊन हे शेतकऱ्यांना आम्ही या धरणातली माती काढून देतो। आता थोडंसं तुम्हाला खडकवासला धरणाचा इतिहास सांगू इच्छितो। खडकवासला धरण 1879 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधलं आणि ह्या धरणाचा जो परिघ आहे 22 किलोमीटरचा जो हा तलाव आहे त्याच्यामध्ये त्यावेळेला अंदाजे 4 TMC पाणी होतं। आता हे TMCचं विश्लेषण करायचं बसलो तर दिवस लागेल, तर 4 TMC पाणी होतं म्हणजे। आणि पुण्याची लोकसंख्या जेमतेम 2-2.5 लाख होती। म्हणजे आपल्याला अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा हा मॅच होतो, सगळ्यांना पाणी वगैरे व्यवस्थित मिळत होतं। पण आम्ही गेल्या 25 वर्षापूर्वी जेव्हा धरणावरती गेलो म्हणजे रिटायरमेंटनंतर आम्ही ठरवलं की पाण्यावर काम करायचं म्हणून, तर तिथं फक्त आता 1.5 TMCच पाणी आहे, सगळं गाळच आहे आणि लोकसंख्या झाली 70 लाख। आणि महाराष्ट्र शासनाला पुणे शहर हे स्मार्ट सिटी बनवायचं आहे आणि स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर काय होणार आहे, बाहेरून सगळी लोकं येणार आणि पुढच्या 2 वर्षात फोरकास्ट असा आहे की 90 लाख लोकसंख्या होणार आहे आणि पाण्याची क्षमता आणखीन दिवसेंदिवस कमी होणार आहे। तर म्हणून आम्ही शासनाला म्हटलं की आपण
पाणी जर सगळ्यांना द्यायचं असेल तर आपल्याला धरणावरती काम करणं गरजेचं आहे. तसं सरकार काय म्हटलं की विल रेज द वॉल ऑफ द डॅम बाय 5 फीट. अरे तुम्ही धरणाची 5 फूट जर भिंत वाढवली तर हजारो हेक्टर पाण्याखाली जाईल आणि कितीतरी शेतकरी पुन्हा विस्थापित होतील. म्हणून आम्ही त्यांना इनोव्हेटिव्ह कॉस्ट इफेक्टिव्ह कॉन्सेप्ट जी आहे ज्याचं कौतुक जगभर झालेलं आहे